जावा प्रोग्रामिंगसाठी तुम्हाला 3 गोष्टींची आवश्यकता असते. एक म्हणजे JDK म्हणजे जावा डेव्हलपमेंट किट, दुसरं म्हणजे एखादा IDE इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट, फॉर एक्झाम्पल इंटेलिजे, इक्लिप्स, नेटबीन्स असे भरपूर IDEs आहेत. त्यातला एक कुठला तरी. त्यानंतर पुढे आपल्याला जाऊन डेटाबेस कनेक्टिव्हिटीचा कोड करायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम लागणार. फॉर एक्झाम्पल ओरॅकल, MySQL अशा भरपूर डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम आहेत. मग जेव्हा आपण इंटेलिजे हा IDE डाउनलोड आणि इन्स्टॉल करतो तेव्हा तो त्यामधून ॲटोमॅटिक JDK जावा डेव्हलपमेंट किटचं लेटेस्ट व्हर्जन इन्स्टॉल करतो. त्याच्यामुळे मी तुम्हाला हा IDE इंटेलिजे हा IDE कसा इन्स्टॉल करायचा ते दाखवणार. त्याचप्रमाणे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीममध्ये MySQL कसं इन्स्टॉल करायचं ते दाखवणार. इंटेलिजे डाउनलोड करण्यासाठी इथे गुगलवरती टाईप करा इंटेलिजे डाउनलोड. मग JetBrains या कंपनीने डेव्हलप केलेला आहे इंटेलिजे. त्याच्यावरती गेल्यानंतर इथे हे काही कुकीजचं आलं तर तुम्ही क्लोज करू शकता. इथे इंटेलिजे आयडिया अल्टिमेट हा डाउनलोड करू नका, हा विकत घ्यावा लागतो. 30 दिवसांपुरता आहे. याच्यामध्ये सगळी फीचर्स असतात. पण याच्या खाली जो आहे इंटेलिजे कम्युनिटी एडिशन याच्यामध्ये कमी फीचर्स आहेत, तरी पण हा लाईफ टाईम फ्री आहे. आणि जेवढी काही फीचर्स याच्यामध्ये अवेलेबल आहेत तेवढी आपली सगळी प्रॅक्टिकल्स करून बघण्यासाठी पुरेशी आहेत. मग या डाउनलोड बटनला मी क्लिक करतो. इथे इंटेलिजे हा IDE डाउनलोड करायला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर मला MySQL डाउनलोड करायचं आहे. MySQLच्या वेबसाईटवर जातो आणि मला डाउनलोड करायचं आहे. ते डाउनलोड्समध्ये जातो. डाउनलोड ते इथे खाली बघा MySQL कम्युनिटी डाउनलोड आहे, याच्यावरती जातो. आता यामध्ये MySQL इन्स्टॉलर फॉर विंडोज म्हणून आहे, याच्यामध्ये जातो. आणि यामधून कुठलाही एखादा तुम्ही डाउनलोड करू शकता. इथे बघा हा 2 MBचा आहे, हा 303 MBचा आहे. मग हा 303 वाला आहे तो डाउनलोड करतो. इथे तो म्हणतोय की लॉग इन करा किंवा लॉग इन स्किप करा. तर इथे लॉग इन स्किपचा ऑप्शन मी सिलेक्ट करतो आणि इथे MySQL कम्युनिटी एडिशन डाउनलोड करायला सुरुवात करतो. इथे आपले इंटेलिजे आणि MySQL दोन्ही डाउनलोड झालेले आहेत. तर मी पहिला इथे इंटेलिजे इन्स्टॉल करतो. येस नो वाला काय मेसेज आला तर येस करा आणि इथे नेक्स्ट बटनला क्लिक करा. कुठे इन्स्टॉल व्हायला पाहिजे तो पाथ तुम्ही इथून ब्राउज करू शकता आणि नेक्स्ट बटनला क्लिक करा. याचा डेस्कटॉपवरती जर शॉर्टकट पाहिजे तर हा चेकबॉक्स चेक करा. त्यानंतर एखादा प्रोजेक्ट तुम्हाला एखाद्या डिरेक्टरीमध्ये जाऊन राईट क्लिक केल्यावरती ओपन विथ इंटेलिजे असा जर ऑप्शन दिसला पाहिजे तर अपडेट कॉन्टेक्स्ट मेन्यू हा चेकबॉक्स चेक करा. कुठल्या फाईल्स या इंटेलिजेमधून ओपन व्हायला पाहिजेत ती एक्सटेन्शन्स तुम्ही इथून चेक करू शकता. आणि बिन फोल्डरचा पाथ जर एन्व्हायरमेंट व्हेरिएबलमध्ये टाकायचा असेल तर हा चेकबॉक्स चेक करू शकता. पण याला रिस्टार्ट करावं लागणार PC. तर मी हे 2 चेकबॉक्स चेक केले आणि नेक्स्ट बटनला क्लिक करतो, इन्स्टॉल बटनला क्लिक करतो. मग इथे इंटेलिजे इन्स्टॉल व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर इथे ऑप्शन आला रन इंटेलिजे आयडिया कम्युनिटी एडिशन. ला चेक करतो आणि फिनिश करतो म्हणजे इंटेलिजे इथे ओपन होणार. त्यानंतर इथे आय कन्फर्मचा चेकबॉक्स चेक केल्याच्या नंतर इथे कंटिन्यू बटनला क्लिक करणार. इथे सेंड किंवा डोंट सेंड कुठल्याही ऑप्शनला क्लिक केलं तरी चालतं. तर इथे न्यू प्रोजेक्ट हा ऑप्शन आहे. न्यू प्रोजेक्टला क्लिक केल्याच्या नंतर इथे आपण आपल्या प्रोजेक्टचं नाव लिहायचं. त्यानंतर JDK कुठली वापरली पाहिजे तर इथे 1.8 JDK आहे बरोबर. ऑलरेडी कुठेतरी इन्स्टॉल करून ठेवली होती माझ्या मशीनमध्ये F ड्राईव्हवरती.
ती जर तुमच्याकडे नसेल तर इथल्या इथे तुम्ही डाउनलोड करू शकता. हे बघा, डाउनलोड ओरॅकल ओपन JDK किंवा डाउनलोड JDK, याच्यातला कुठलाही ऑप्शन निवडला तरी चालतो. इथे म्हटलं JDK विल बी डाउनलोडेड अँड इन्स्टॉल्ड ऑन प्रोजेक्ट क्रिएशन. ते जर मी हे सिलेक्ट केलं तर काय करतं, सेम इथे ही JDKची वेगवेगळी व्हर्जन्स आहेत. सेम शेवटी तोच ऑप्शन आहे, हा आणि हा एकच झाले. कळलं? जेव्हा आपण प्रोजेक्ट क्रिएट करणार त्यावेळेला JDK डाउनलोड होणार, म्हणजे वेगळी आपल्याला JDK डाउनलोड करायची गरज नाही. आणि नेक्स्ट प्रोजेक्टसाठी सुद्धा सेम JDK वापरली जाणार. हे बघा इथे इन्स्टॉलिंग ओरॅकल ओपन JDK. तर इथे JDK डाउनलोड आणि इन्स्टॉल झालेली आहे. त्यानंतर ही इंडेक्सिंगची प्रक्रिया कंप्लीट झाल्यानंतर हा प्रोजेक्ट रन करायला आपण मोकळे. इंडेक्सिंगची सुद्धा प्रक्रिया कंप्लीट झालेली आहे. आता हा प्रोजेक्ट मी रन करू शकतो. इथे ह्याचा आउटपुट आलेला आहे, जावा इन्स्टॉल झालं. आता MySQL कसं इन्स्टॉल करायचं ते दाखवतो. इथे जो MySQLचा सेटअप आहे तो ओपन केला. येस नोचा मेसेज आला तर येस करा. मग इथे काय काय इन्स्टॉल करायचं आहे, तर मला इथं MySQL सर्व्हर इन्स्टॉल करायचं आहे आणि MySQL वर्कबेंच हा इन्स्टॉल करायचा आहे. मग इथे मी कस्टममध्ये जातो, नेक्स्ट करतो आणि इथे सर्व्हरमध्ये जातो, प्लस बटनला क्लिक करत जातो. तर इथे MySQL सर्व्हर हे जे काही व्हर्जन असेल लेटेस्ट त्याला सिलेक्ट करतो आणि या ॲरोने उजव्या बाजूला ढकलतो. सिमिलरली ॲप्लिकेशन्समध्ये जातो आणि यामधील MySQL वर्कबेंच आहे त्याचं जे काही लेटेस्ट व्हर्जन असेल ते या ॲरोला क्लिक करून उजव्या बाजूला ढकलतो. या दोनच गोष्टी मला पाहिजेत. हे शेल राउटर वगैरे मला काही नको आहेत. त्यानंतर मी इथे नेक्स्ट करतो आणि एक्झिक्यूट बटनला क्लिक करतो. MySQL सर्व्हर हा डाउनलोड होतो आहे, त्यानंतर इन्स्टॉल होणार. सिमिलरली MySQL वर्कबेंच हा सुद्धा डाउनलोड होणार, त्यानंतर इन्स्टॉल होणार. डाउनलोड झाला, आता इन्स्टॉल होतो आहे. आय ॲग्रीला क्लिक केल्यानंतर हे जे बटन आहे ते इनेबल होईल. MySQL सर्व्हरसाठी आणि वर्कबेंचसाठी व्हिज्युअल C++ रिडिस्ट्रीब्युटेबल हे आवश्यक असतं. ते झालं. एक्झिक्यूट बटनला क्लिक केलं. इन्स्टॉलिंगची प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर आपण ते कन्फिगर करणार. झालं. त्यानंतर इथे नेक्स्ट बटनला क्लिक करतो, नेक्स्ट बटनला क्लिक करतो. आता ही कन्फिगरेशनला सुरुवात झालेली आहे. बाय डिफॉल्ट MySQLचा पोर्ट नंबर 3306 असतो. इथे जर तुम्ही चेंज केला तर डेटाबेस कनेक्टिव्हिटी जो जावामधून कोड करणार त्यावेळेला सुद्धा तुम्हाला इथे 3306 असं लिहावा लागेल. तर नेक्स्ट करतो. हे जे काही डिफॉल्ट ऑप्शन आहे तोच सिलेक्ट ठेवतो आणि नेक्स्ट करतो. इथे पासवर्ड देतो. हा जो पासवर्ड असणार हा पासवर्ड वापरून आपण डेटाबेस कनेक्ट करणार. त्यानंतर इथे नेक्स्ट करतो, नेक्स्ट करतो आणि एक्झिक्यूट करतो. मग इथे सगळ्या बटन्सवरती अशा प्रकारे टिकमार्क आल्यानंतर समजायचं की आपलं इन्स्टॉलेशन व्यवस्थित सक्सेसफुल झालं. तोपर्यंत त्याला डिस्टर्ब करायचं नाही, असंच सोडून द्या. इथे हे कंप्लीट झालेलं आहे. त्यानंतर मी फिनिश बटनला क्लिक करतो, नेक्स्ट बटनला क्लिक करतो, पुन्हा फिनिश बटनला क्लिक करतो. आता तुम्ही इथून MySQL वर्कबेंच ओपन करू शकता. यामधून तुम्ही ज्या काही डेटाबेसच्या क्वेरी असणार त्या फायर करणार. इथे तो पासवर्ड टाकायचा जो मगाशी तुम्ही सेट केला होता. मग इथे लेफ्ट साईडला एक पॅनल आहे, त्यामधील हे स्कीमाज म्हणून आहे. इथे तुम्हाला डेटाबेस दिसणार. त्या डेटाबेसमधले
टेबल्स असतील ते दिसणार, टेबल्स, व्ह्यूज, स्टोर्ड प्रोसिजर्स, फंक्शन्स यांच्यासाठी. उजव्या बाजूला हे एक पॅनल आहे, डाव्या बाजूचं पॅनल गायब करण्यासाठी हे टॉगल बटन आहे, उजव्या बाजूचं पॅनल गायब करण्यासाठी हे टॉगल बटन आहे. हे जे खालचं पॅनल आहे त्या ठिकाणी कन्सोल आहे, आउटपुट आपल्याला दिसतं, ते गायब करण्यासाठी हे टॉगल बटन आहे. इथे तुम्ही क्वेरी लिहू शकता. ठीक आहे. अशा प्रकारे आपण जावा, IDE इंटेलिजे आणि MySQL डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम या तीनही गोष्टी आपण इन्स्टॉल केलेल्या आहेत. धन्यवाद.